राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ पर्यटन विकासाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून हा विकास करताना तोरणमाळ विकास प्राधिकरण स्थापनेच्या प्रस्तावाला चालना मिळण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर 2021 मध्ये पर्यटन विभागाने तयार केलेले 503 कोटींच्या विकास आराखड्यावर विचार होण्याची गरज आहे। जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात सूर्यवंशी बारी समाज यांच्या वतीने संत रूपालाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर व शोभायात्रेचे आयोजन केले होते। धुळे जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट पावसाने जोरदार हजेरी लावली। सुमारे तासभर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। या पावसामुळे जिल्ह्यातील 3075 हेक्टर क्षेत्रातील कांदा, मक्का, बाजरी, पपई, शेवगा, आंबा, केळी, ज्वारी, गहू, लिंबू या पिकांचे नुकसान झाल्याचे गुरुवारी दिवसभरात महसूल आणि कृषी विभागाने केलेले पंचनाम्यात स्पष्ट झाले। जिल्ह्यात सर्वाधिक फटका धुळे तालुक्यात बसला तर सर्वात कमी नुकसान साक्री आणि शिरपूर तालुक्यात झाले। नंदुरबार नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची घोषणा कामगार कल्याण मंत्रालयाच्या वतीने अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेली आहे। त्यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। असे असले तरी अजूनपर्यंत याबाबत शासनाच्या वतीने अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। या योजनेमुळे बांधकाम कामगाराचे जीवनमान सुकर होण्यास मदत मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यातील दरडगाव येथे पालिका हद्दीतील चोपडा रस्त्यापासून महादेव मंदिरापर्यंतच्या संरक्षण भिंतीवर रस्त्याच्या निकृष्ट बांधकाम झाल्याच्या विरोधात उद्धव सेनेतर्फे आमरण उपोषण सुरू केले आहे। धुळे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली। या अंतर्गत जिल्ह्यात वेगवेगळे 560 आस्थापनांमध्ये सुमारे 3177 प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत। त्यांचा कार्यकाळ 6 महिन्याकरिता असताना शासनाकडून याला आता 5 महिन्याचा मुदतवाढ दिल्याने त्यांना दिलासा मिळाला। मुदतवाढ मिळाल्यानंतर किमान कौशल्य कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यासाठी तरुण व तरुणींची गर्दी झाली। नंदुरबार कारमध्ये ठेवलेले 50,000 रुपये चोरट्यांनी कारच्या काचा फोडून लपास केल्याची घटना नंदुरबारातील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारात घडली। याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। एरंडोल तालुक्यातील निपाणे येथे श्रीराम जन्मोत्सव ते हनुमान जयंती निमित्त 5 ते 12 दरम्यान अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे। 38 वर्षापासून हा कीर्तन सप्ताह आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील वाद्य गौड बारहाण महिला मंडळातर्फे गणगौरव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। गौड बारहाण समाजाचे 2 प्रमुख सणांपैकी एक असलेल्या गणगौर सण येथील अग्रसेन भवनात उत्साहात साजरा झाला। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दमनार येथील 26 वर्षीय बटू तानू कारंडे याने दिनांक 2 रोजी सकाळी शिवारातील एका झाडाला गळफास घेतला। त्याच लोकांच्या मदतीने खाली उतरवून उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत्यू घोषित केले। या प्रकरणी साक्री पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार पवार करत आहेत। नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी करणखेडा रस्त्यावर नारायणपूर फाट्याजवळ दुचाकींची समोरासमोर धडक, 1 ठार तर 1 जखमी झाला। या प्रकरणी 3 एप्रिल रोजी उपनगर पोलीस ठाण्यात प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला। जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 15,000ची लाच घेणारे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला अटक, जळगाव एसीबीची कारवाई। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात लोहटार शेत शिवारातील गोडाऊन मध्ये ठेवलेल्या कपाशीला मध्यरात्री अचानक आग लागली।